उपविभागीय अधिकारी कार्यालयात 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला। बलवंतराव आरखराव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। स्वातंत्र्यदिनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात देशप्रेम व उत्साहाचे वातावरण होते। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम गीताने झाली। त्यानंतर उपविभागीय अधिकारी बलवंतराव आरखराव यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली। यावेळी उपविभागीय कार्यालय व विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। याचबरोबर अचलपूर नगर परिषद येथील नेहरू मैदान परतवाडा येथे नगराध्यक्ष रुपाली मातने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी परतवाडा शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व शाळेतील कर्मचारी, नगर परिषदेतील कर्मचारी, नगरसेवक व शहरातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने नेहरू मैदान परतवाडा येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। आज भारतीय स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतो आहे। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीयांना मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। सर्व अचलपूरवासीय, अचलपूर उपविभागातील सर्व शेतकरी असतील, शेतकरी बांधव असतील, नागरिक असतील, सर्वांना या निमित्तानं स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित असलेले इथे सर्वच नगर परिषदेचे सर्वच अधिकारी, मुख्याधिकारी साहेब, तसेच सर्वच नगरसेवक, नगरसेविका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस, आज या ऐतिहासिक दिवशी आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याकरिता इथे एकत्र आलेलो आहोत। आज आपण आपल्या स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाचा आदर करतो, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्याला लढा दिला आहे आणि आपल्याला एक राष्ट्र त्यांनी दिलेला आहे। सैनिकांच्या या शौर्यामुळे आणि यांच्या दृढ निश्चयामुळे आपल्याला एक स्वतंत्र आणि लोकशाही असं राष्ट्र आपल्याला मिळालं आहे। आजूबाजूला जर का आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण शिक्षण क्षेत्रात, विज्ञान क्षेत्रात आणि पायाभूत सुविधांवर किती प्रगती केलेली आहे हे आपल्याला लक्षात येते। पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वातंत्र्याबरोबर आपल्याला जबाबदारी येतेच। न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचं पालन करणं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे। त्यावर आपला देश उभा आहे। आपल्याला आपला देश घडवायचा असेल तर आपल्याला एकत्र येऊन आपल्याला संकल्प करायचा आहे की एकत्र येऊन आपल्याला लढा द्यायचा आहे। आपल्याला आपल्या देशाची शान राखण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे। आपल्या प्रगतीचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला एकत्र येणं फार गरजेचं आहे। ज्या ठिकाणी आपण एकत्र येऊ तर आपण सर्वच आव्हानांचा सामना एकत्र येऊन करू शकतो आणि अधिक उंची गाठू शकतो। पुनश्च आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय भारत।